अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी शिर्डीतील शिवसैनिकांची धरपकड करण्यात आली। मराठा आंदोलक आणि मनसे कार्यकर्त्यांनाही नोटीस देण्यात आला। संजय राऊतांची सोशल मीडियावरून ही माहिती त्यांनी दिली आहे। सरकार कुणाला घाबरत आहे असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। डरकाळ्या फोडणारे नेते घाबरत असतील तर त्यांनी राज्य करू नये असंही राऊत म्हणाले। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। आपण गृहमंत्री असाल हो, मग गृहमंत्र्यासारखं वागा, बेडरपणे, निर्भयपणे, निर्भीडपणे। होय, मी लोकांना सामोरा जाईन। लोकांनी आंदोलन केलं, लोकांनी काय प्रश्न मांडले ते मी ऐकेन। हा पळपुटेपणा कशा करताय हे मला कळत नाही। देवेंद्र फडणवीस सुद्धा तसंच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत। फक्त खोटे गुन्हे दाखल करणं, विरोधकांना अटका करणं, तुरुंगात टाकणं, याच्यावरच यांचं राज्य चाललेलं आहे। हे फार काळ चालणार नाही। गृहमंत्री आणि लोहपुरुष आहेत तर संजय राऊत हे गांजा पुरुष आहेत। रोज सकाळी पगार घ्यायचा, पगारी नेते व्हायचं आणि गांजा उडून पत्रकार परिषद घ्यायची, ही संजय राऊत यांची भूमिका झालेली आहे। अमित भाई शहा यांनी 370 कलम हटवलं, राम मंदिर बनवलं। संजय राऊत आपल्या नावावर भांडूपच्या गाढव नाक्यावर केलेलं एक तरी विकास काम आहे का? तुम्ही फक्त सकाळी उठून गांजा ओढता आणि पत्रकार परिषद घेता। आता पूर ओसरल्यावरच येणार ना। पुरामध्ये येऊन लोक घेरले असते। आता पूर नाही, आता आले तर आले, स्वागत आहे, काहीतरी देऊन जा, निवड तोंड बघून जाऊ नका। नाही तर आले आणि गेले हात हलवून, अशी परिस्थिती होता कामा नये। महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत, मला वाटतं की उद्या 8 तारखेला पंतप्रधान येत आहेत। महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा, किमान 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा। नाहीतर आलेत विमानतळाचं उद्घाटन करून जाल आणि कुठेतरी भेट देऊन जाल, कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कारखान्याचं करून जाल। त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही।